माननीय अध्यक्ष महोदय, नागपूर शहराचा प्रश्न आहे। ऑपरेशन थंडरमध्ये पोलीस उत्तम प्रचंड कारवाई करते आहे, पण जुन्या काही गुन्ह्यांमध्ये तेच ते आरोपी सापडतात। या उत्तरात हे उत्तर त्या तुलनेने एकदम खरं दिलं आहे, पण यातले 5 पैकी 3 आरोपी सापडले आणि 2 आरोपी सापडलेच नाही, आणि त्यातल्या एकाला जमानत मिळाली आहे। माझ्या म्हणजे सांगायला अडचण नाही, अनेक राजकीय नेत्यांसोबत नावही जोडले असते, पण माझा स्पेसिफिक प्रश्न एवढाच आहे की सत्यानाश होत चालला आहे। सगळ्या शाळा, सगळ्या टपऱ्या, सगळे जे चुकीच्या पद्धतीने चालणारे हुक्का पार्लर या सगळ्या ठिकाणी होत आहे। मोठ्या प्रमाणात तरुण पिढी 14-15 वर्षाचे लोक या दृष्टीने होत आहे। नागपूर शहरात अनेक लोकांवर मोका लागला, अनेक वस्त्यांमध्ये पकडल्या गेले, पण तेच ते आरोपी पकडले जातात। आणि या प्रकरणात मोका लागला का नाही लागला, मग कोणत्या कलमा कारवाई केली, हे सगळ्याच्यात लिहिलं आहे। माझे 4 प्रश्न असे आहेत की नागपुरात कारवाईत सापडलेल्या ड्रग तस्करांवर NDPS अंतर्गत कारवाई केली, परंतु त्यांना मोका आपण लावणार आहोत का, नंबर 1। नंबर 2, नागपुरातील ड्रग्स पेडलरची जाळे शोधण्यासाठी तसेच इतर राज्यातील कनेक्शन, हे इतर राज्यातील कनेक्शन म्हणजे राजस्थानपर्यंत पोहोचलं आहे, त्यामुळे त्या बाबतीत काही वेगळी मोहीम हाती घेतली जाणार आहे का। नंबर 3, ड्रग तस्करांच्या मालमत्तेचा संपूर्ण अहवाल तयार झाला असेल किंवा त्याचा का आपण सर्वे करणार आहोत का, आणि त्याच्यावर जप्तीची पूर्ण कारवाई, तसेच इल्लीगल प्रॉपर्टी त्यांच्याकडे असेल, इल्लीगल कन्स्ट्रक्शन असतील तर ते आपण पाडणार आहोत का। नंबर 4, त्यांची बँक खाती गोठवली जाणार आहेत का। नंबर 4, नागपुरातील गुन्हेगारी या संबंधात ऑपरेशन थंडरमध्ये सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये उत्तम झालं, जनजागरण झालं, सगळे लोक आहेत, पण माझी माननीय मुख्यमंत्री इथे आहेत, माननीय राज्यमंत्री आहेत, मला जे वाटतं की बा एकही ग्रॅम कुठलाही अंमली पदार्थ येऊ शकत नाही जर पोलिसांनी ठरवलं तर पोलीस तसं, नागपूर पोलीस तसं ठरवणार आहेत का। नंबर शेवटचं, आणि माननीय अध्यक्ष महोदय, अमरावती असेल, बाजूला छिंदवाडा असेल, तिकडे पांढुर्णा असेल, संसर असेल, याच्यातनं मोठ्या प्रमाणात गुटखा, सेंटेड तंबाखू येणं सुरू आहे। मागे अमरावतीत मोठ्या धाडी पडल्या, पण नंतर त्या बंद झाल्या, तर त्या बाबतीतही आपण काही कारवाई करणार आहोत का। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीण दटकेजींनी काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहेत। पहिल्यांदा तर या गुन्ह्यामध्ये संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 ज्याचा त्यांनी उल्लेख केला, तर त्यातील कलम 3.1, 2, 3.2 आणि 3.4 अन्वये सदर गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे ते आपण कलम ऑलरेडी लावलेला आहे, त्यांना त्या अंतर्गत आपण चार्जशीट करतो आहोत। यासोबत आपण ज्या बाकी गोष्टी विचारल्या त्याच्यामध्ये संपत्ती जप्त करणे वगैरे या ज्या गोष्टी आहेत, तर कायद्याच्या अनुषंगाने जे आपले अधिकार आहेत, एका स्टेजला जाऊन आपल्याला तशा पद्धतीनं संपत्ती देखील त्यांची जप्त करता येते, तर निश्चितपणे तेही केलं जाईल। बेकायदेशीर बांधकाम जर त्यांचं असेल तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला विहित त्यांना नोटीस देऊन आणि त्यानंतर अशा पद्धतीची कारवाई करता येते। त्यामुळे महानगरपालिकेला सांगण्यात येईल, आणि जर अशा प्रकारे बेकायदेशीर त्यांचं काही असेल तर विहित पद्धतीनं नोटीस देऊन त्याच्यावर देखील कारवाई जी आहे ती कारवाई निश्चितपणे करण्यात येईल। आणि त्यासोबत ऑपरेशन थंडरच्या माध्यमातून आपण स्वतःच या ठिकाणी सांगितलं की मोठ्या प्रमाणात नागपूर पोलिसांनी कारवाई केली आहे, आणि हे खरं आहे की अलीकडच्या काळामध्ये विशेषतः मुलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय, त्यामुळे टपऱ्या असतील किंवा तत्सम ज्या जागा असतील त्या जागांवर देखील आपण काम करतो। विशेषतः या संदर्भात आता मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्स गॅदर करणं हे काम आपण सुरू केलेलं आहे, आणि इंटेलिजन्स बेस्ड कारवाई आपण करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कारवाया चाललेल्या आहेत। आपल्याला कल्पना आहे की आज अंमली पदार्थांच्या संदर्भात मोठा प्रश्न हा आहे की अगदी छोट्याशा जागेतही अंमली पदार्थ तयार करता येतात आणि ते करण्याचा प्रयत्न होतो, पण त्यावरही आळा आणण्याकरता त्याचे इन्ग्रेडियंट्स कुठून येतात, ते कसे थांबवता येतील, याबद्दलही आपण व्यापक अशा प्रकारची तयारी केली। आणि विशेषतः आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि वेगवेगळी सरकारं, त्यांनी जसं सांगितलं की दुसऱ्या राज्यांमध्ये देखील याचा काही धागेदोरे आहेत, तर आता सगळी राज्ये एकमेकांशी कॉपरेट करतात। आपण दुसऱ्या राज्यात जाऊन त्या ठिकाणी कारवाया करतो, दुसऱ्या राज्यातले लोकही आपल्याला इंटेलिजन्स देतात आणि त्यांना आपण मदत करून कारवाईमध्ये मदत करतो। त्यामुळे या संदर्भात आता मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्स शेअरिंगही होत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता कुठली केस पकडल्यानंतर पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं आहे की नुसती ती केस चार्जशीट करून चालणार नाही, त्याचे फॉरवर्ड लिंकेज
आणि बॅकवर्ड लिंकेज देखील शोधून काढले पाहिजेत. आणि एक गोष्ट त्यांनी जी सांगितली, या गोष्टीमध्ये खरं म्हणजे हे माझं देखील मत आहे की जर एखाद्या अशा प्रकारची घटना होते आहे तर ती पोलिसांना माहिती पाहिजे. आणि जर ती माहिती होत नसेल तर कुठेतरी काही ना काही प्रमाणात हा इनकॉम्पिटन्स आहेच. आणि म्हणूनच आपण या संदर्भात झिरो टॉलरन्सची भूमिका घेतलेली आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा अशा पद्धतीनं ज्यांचं डायरेक्ट इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट मिळालं त्या पोलिसांना आपण सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि भविष्यातही अशा पद्धतीनं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जे पोलीस या ड्रग्सच्या केसेसमध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्व दिसतील किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असं दिसेल त्यांना या ठिकाणी बडतर्फ करण्यात येईल.